स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती CapCut ॲपवरती व्हिडिओज घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, कारण आपण हा व्हिडिओ डिटेलमध्ये एकदम एक्सप्लेन केलेला आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फ्रीमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। चला तर मित्रांनो, तुमचा जरा हे वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲप्लिकेशनवरती क्रिएट करणार आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण खाली कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामला गेल्यानंतर तुम्हाला वरती जो आपला CapCut ॲप आहे त्यासाठी लागणारा जो VPN आहे तो वरती बघायला मिळेल, पिन केलेला आहे, तिथून डाउनलोड करून घ्या। त्यानंतर VPN ऑन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे। तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल। त्यानंतर न्यू प्रोजेक्टला आपण सिम्पली क्लिक करणार आहे। त्यानंतर सिम्पली आपल्याला जो फोटो आपण ॲड करणार आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि ॲडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे फोटो ॲड होऊन जाईल। त्यानंतर इथे एक लेफ्ट साईडला कॉपरेटचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली स्क्रीन फुल होऊन जाईल। त्यानंतर खाली रेशोवरती क्लिक करून आपल्याला 9:16चा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे आपले इमेज आहे ते आपल्याला व्यवस्थित रेशोवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। या जागी तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करू शकता। त्यानंतर सिम्पली आपल्याला ऑडिओ चिन्हावरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर साऊंड्सला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होऊन जाईल। त्यानंतर 2 नंबरला जो आपला फाईलचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, फ्रॉम डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल। सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जे सॉन्ग टेलिग्रामवरती फ्रीमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। ते सॉन्ग येण्यासाठी आपल्याला सर्च करायचं आहे 6.4, कारण आपल्या सॉन्गचं नाव ॲटिट्यूड डेटाचं रेटिंग 6.4 असं आहे। तर आपण 6.4 सर्च करून घेऊया। अशा प्रकारे सॉन्ग आपल्यासमोर येऊन जाईल। त्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे, म्हणजे सॉन्ग ॲड होऊन जाईल। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या मित्राने का कमेंट केली होती की त्याला बीटमार्क सेट करायला प्रॉब्लेम होतो, त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये बीटमार्क कसं सेट करायचं ते सांगणार आहे। तर आपण सिम्पली सॉन्ग ॲड करून घेतल्यानंतर सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, बीट्सवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे सॉन्ग प्ले करायचं आहे आणि आपण एक व्यवस्थित जे बीट्स आहेत ते ॲड करून घेणार आहे। ते कसं करतो ते आपण तुम्हाला इथे इझिली बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे आपण जे आपले बीट्स आहेत ते तिथे ॲडजस्ट करून घेणार आहे। तरी तुम्हाला पुन्हा एकदा हे सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले बीट्स जे आहेत ते इथे ॲडजस्ट झालेले आहेत। त्यानंतर या इमेजला क्लिक करायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढं स्क्रॉल करत आपले जे सॉन्ग आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जो प्रत्येक बीट आहे तुम्हाला इथे खाली एक येलो डॉट बघायला मिळेल। त्या डॉटवरती आपला प्रत्येक बीट आहे, त्या बीटला येऊन तुम्हाला आपला प्रत्येक बीटला येऊन सिम्पली इमेजला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे प्रत्येक बीटवरती आपले इमेजचे 2 पार्ट होऊन जातील। अशा प्रकारे आपण प्रत्येक बीटवरती इमेजचे 2 पार्ट करून घेणार आहे। टोटल जेवढे आपले बीट्स आहेत तेवढे आपण इमेजचे पार्ट इथं करून घेणार आहे। तर सुरुवातीला यायचं आहे, सिम्पली यातून बॅक निघून म्हणजे इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होऊन जाईल। इफेक्ट लोड झाल्यानंतर आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंगच्या कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे एक्झॅगोनल म्हणून आपल्याला एक इफेक्ट स्पॉट म्हणून बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे आणि टिक चिन्हावर क्लिक करून आपल्याला इफेक्ट सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर याची जी लेंथ आहे आपल्याला आपला जो पहिला बीट आहे त्या बीटचे थोडंसं पुढं आपल्याला अशी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा जो इफेक्ट आहे तो इथे ॲडजस्ट होऊन जाईल। त्यानंतर आपल्या बीटवरती यायचं आहे, सिम्पली आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे आणि पुन्हा नाईट क्लबच्या कॅटेगरीला ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इफेक्ट्स लोड होतील। त्यानंतर आपल्याला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला जो पुढचा बीट आहे त्या पुढच्या बीटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिम्पली आपल्याला कॉपीचं बटन दिसेल तर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे। पुन्हा हा जो आपला इफेक्ट आहे पुढच्या बीटवरती आपल्याला अशा प्रकारे इथे घेऊन यायचं आहे आणि व्हायब्रेट होईल त्यावेळी आपल्याला इफेक्ट स्टॉप करून घ्यायचं आहे, म्हणजे पुढच्या बीटला इफेक्ट सेट होऊन जाईल। थोडेसे एक्स्ट्रा पार्ट आपल्याला सिम्पली इथं कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला हा इफेक्ट ही ॲडजस्ट झालेला आहे। त्यानंतर म्हणजे इमेजला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि या ॲनिमेशनवरती आपल्याला थोडंसं पुढं स्क्रोल करत जायचं आहे। तर आपल्याला इथे बऱ्यापैकी ॲनिमेशन्स बघायला मिळतील, त्यामध्ये आपल्याला इथे स्प्लिट स्लाईड म्हणून इफेक्ट बघायला मिळेल। स्प्लिट स्लाईड म्हणून इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। थोडीशी जी ड्युरेशन आहे ते 7 सेकंदापर्यंत करून टिकवर क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याचं ड्युरेशन 7 सेकंद होऊन जाईल। त्यानंतर सिम्पली आपल्याला इथं यायचं आहे, पहिल्या त्या बीटवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला ग्लोईंग लाईन्सची कॅटेगरी बघायला मिळेल।
त्या ग्लोविंग लाईट्सच्या कॅटेगरीवरती यायचं आहे. अशा प्रकारे कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर इफेक्ट्स लोड होतील. त्यामध्ये आपल्याला टॉटर्न नावाचा आपला एक इफेक्ट आहे, टॉटर्न फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि टिक्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या बीटवरती आपल्याला हा इफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच बीटवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. आपल्याला कॅटेगरीमध्ये स्प्लिट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल, त्या कॅटेगरीवरती यायचं आहे आणि मिरर थी नावाचा आपला इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. मिरर थी नावाचा इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर टिकवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲडजस्टला क्लिक करून आपल्याला व्हर्टिकली जी ॲडजस्टमेंट आहे त्या अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा फोटो इथं व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल. तुमचा जसा फोटो तसं तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. त्यानंतर हा इफेक्ट आपण बीटवरती सेट करून घेणार आहे. सिम्पली इमेजला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इनमध्ये आपल्याला इथं थोडं पुढं स्क्रोल करत जायचं आहे. आपल्याला इथे सिम्पली बघायला ॲनिमेशन बघायला मिळतील. त्यामध्ये रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि टिकचिनवर क्लिक करून अशा प्रकारे आपलं हे ॲनिमेशन इथं सेट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा त्याच बीटवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर आपल्यासमोर इफेक्ट लोड होतील. त्यामध्ये सिम्पली आपल्याला इथे एक इफेक्ट बघायला मिळेल, व्हाईट फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. टिकवरती क्लिक करून आपल्या बीटपर्यंत आपल्याला इफेक्ट हा सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट सेट होऊन जाईल. त्यानंतर इमेजला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे आणि सिम्पली पुढं स्क्रोल करत जायचं आहे. इनमध्ये आपल्याला पुढं स्क्रोल करत जायचं आहे. आपल्याला शेक 3 नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो आपण शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण पुढं स्क्रोल करत गेल्यानंतर आपल्याला शेक 3 नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आउटवरती क्लिक करायचं आहे. आउटच्या कॅटेगरीला आपल्याला इफेक्ट लोड जाऊन बघायला मिळतील. त्यामध्ये सगळ्यात पहिला जो आपला इफेक्ट आहे, स्मोक नावाचा इफेक्ट आहे, तो सिम्पली क्लिक करून घ्यायचा आहे. त्याचं ड्युरेशन जे आहे ते आपल्याला थोडंसं कमी करून 1 सेकंदा 0.1 सेकंदपर्यंत करून घ्यायचं आहे. टिकचिनवर क्लिक करून आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला यायचं आहे, ॲनिमेशनला क्लिक करून आपल्याला सिम्पली अनफोल्ड जे आपलं कॅटेगरी म्हणजे इफेक्ट आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा त्या बीटवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील. त्यामध्ये आपल्याला सिम्पली इथे पुढं स्क्रोल करत जायचं आहे. आपल्याला इथे नाईट क्लब नावाची आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला नाईट क्लब नावाची कॅटेगरी बघायला मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला कोणता इफेक्ट सापडत नसेल तुम्ही सर्चही करू शकता. हा इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर ओके करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ऑटोमॅटिक हा इफेक्ट पुढच्या बीटला सेट होऊन जाईल. त्यानंतर त्याच्या मागच्या इमेजला यायचं आहे. सिम्पली हे जे आपलं ॲनिमेशन थोडंसं त्या बीटच्या पुढे यायचं आहे आणि बॉडी इफेक्टला क्लिक करून सिम्पली आपल्याला ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे, ओके करून घ्यायचा आहे आणि त्या पुढच्या बीटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट इथं सेट होऊन जाईल. त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करायचं आहे, थोडं स्पीड वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचा कलर कोणताही तुम्हाला पाहिजे तो चेंज करू शकता. अशा प्रकारे हे इमेज इथं सेट होऊन जाईल. तर सिम्पली पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, तुम्ही बॅक निघून ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तुमच्यासमोर इथे साईडला गॅलरी ओपन होऊन जाईल. तर आपण जे तुम्हाला मटेरियलमध्ये एक PNG दिलेलं आहे ते सिम्पली तुम्हाला इथं आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे आणि ते PNG ॲड करून ॲड चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि हे साईडला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याची लेंथ आपल्याला जे आपलं सॉन्ग आहे ते शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली पुढं स्क्रोल करायचं आहे, क्रॉप एडिटच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे, क्रॉपवरती क्लिक करायचं आहे आणि ही जी आपली खाली ॲडजस्टमेंट आहे ती सिम्पली आपल्याला थोडीशी ॲडजस्ट करत 7 डिग्रीपर्यंत -7 डिग्रीपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे PNG आपल्याला इथं वरती लेफ्ट साईडला कोपऱ्यात अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक निघायचं आहे आणि आपल्याला इथं ॲडजस्ट नावाची एक कॅटेगरी बघायला मिळेल, त्या फिल्टरच्या कॅटेगरीत आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे फिल्टर्स लोड होतील. इथे विविध नावाचा फिल्टर आपल्याला बघायला मिळेल, तो सिम्पली आपण इथं त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या PNGला एक स्पेशल लुक मिळून जाईल. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्हावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ऑटोमॅटिक व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर काय प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टावरती मेसेज करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.